मैं तो मजाक कर रहा था भाई। पेंसिल बोल पेंसिल। पेंसिल? तेरी शादी कैंसिल। शादी कैंसिल कैसे हो सकती है? अभी अभी कैंसिल हो गई। अभी अभी मैं जा रही हूँ घर। जो पास करून शिकतो तोच खरा माणूस असतो, कारण बाया तर कधी शिकत नसतात पास करून. तू डायरेक्ट असली तरी खूप प्रिटी आहेस. तरी पण डायन आहे ना. निंजा बनत झाला निंजा. मी तर ओळखू पण येत नाहीये. नमस्कार. स्वागत आहे तुमचं हनीमून चॅनलमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात, मस्त आहात. सो आज एक खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. लिटरली आमच्या या सहजीवनाची सुरुवात ज्या दिवसाने झाली तो दिवस आम्ही विसरलेलो आहे आणि तो आहे आमचा एंगेजमेंट डे. 2 वर्ष आधी आम्ही दोघं या वेळेला एकमेकांसोबत रिंग्स एक्सचेंज करत होतो आणि आज लिटरली आम्ही तो दिवस विसरलेलो आहे. आम्हाला लक्षात आणून दिलं जेव्हा माझ्या मम्मीने कॉल केला, याच्या सासूबाईने कॉल केला विश करण्यासाठी की हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. तेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हो आज तो दिवस आहे. आणि आम्ही कामांमध्ये खूप बिझी होतो, आमच्यामध्ये काम चालू होते वगैरे. पण स्टील मला वाटलं की तुझ्या लक्षात राहील. भाई मी डेट्सच्या बाबतीत तू माझ्यावर विश्वास नको ठेवत जाऊ, ठीक आहे? मी तुझ्याकडून एक्सपेक्टेशन्स ठेवू शकतो की तू ऑल मेन आर सेम. आम्ही डेट्स नाही लक्षात ठेवू शकत, आमचं डेट्सचा प्रॉब्लेम आहे असं जसं. मग आता तर तुला लक्षात आलंय ना, आता तुला कळलंय. लेट्स सी गाईज की आता शुभमला कळलेलं आहे. शुभम काहीतरी नवीन स्पेशल करेल थोडंसं, तर बघूया. आणि आजचा प्लॅन असा खूप काही फंकी फॅन्सी वगैरे नाहीये. आपण घरातल्या घरातच बघू काय छान करता येईल काय नाही. मोस्टली आम्ही डिनर प्रेप करू सगळ्यांसाठी आणि मम्मी पप्पांना पण बोलवलेलं आहे. तर लेट्स सी की आजचा दिवस कसा जातो. अँड हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी नवरा. हसत राहा, असंच खुश राहा. तू मला खुश ठेवलं तर मी खुशच राहील ना. आताच जिम वरून आलोय आम्ही परत. अँड शुभमला थोडं कामाला लावू आपण. शुभम इकडे ऐक ना, हा ट्रे ना फ्रीज मध्ये ठेव ना फक्त. मग तू ठेवायचा ना तेव्हा. मी काल ट्राय केलं होतं, मला नाही जमलं ठेवायला, म्हणून तुला सांगते. त्याच्यात काय बोलणार, आणि किती घाण झालं. एकदा काही पाणी बिनी थोडंसं टाकून धुवायचं आहे याला. म्हणजे थोडंसं पाणी टाकून धुतलं मी तर काय प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये एवढा. पाणी सांडू नको खाली. कधीतरी धुतलं पाहिजे माणसाने, असं काम केलं पाहिजे. थोडं बरं आहे तुम्हाला म्हटली नाही की धू वगैरे, बिचार किती चांगली आहे तुम्हाला. ते तर मी आहेच, तुला खूप उशिरा कळलंय. आज तुझा दिवस आहे बाळा, आज तू जगून घ्या. आज तुझ्यासाठी काही पण जगून घ्या आज तू. म्हणजे रोज माझा दिवस नसतो. म्हणजे दररोज तू दिवस असतो. आज मी करणार काम. सगळी काम मी करणार. बनव म्हणजे ते तू करून घे, त्याच्यानंतर काम मी करून. अच्छा. गेनो शेक मध्ये केळी बघा कसे साल्टे काढते, बघा बघा. हो, कारण तुला आवडत नाही ना. असेच साल्टे काढते माझे, असेच मारते मलाही. तुझं शेक कॅन्सल. मैं तो मजाक कर रहा था भाई. पेंसिल बोल पेंसिल. पेंसिल? तेरी शादी कैंसिल. शादी कैंसिल कैसे हो सकती है? अभी अभी कैंसिल हो गई. अभी अभी मैं जा रही हूँ घर. अभी एंगेजमेंट के दिन ही मैं घर जाऊँ. एंगेजमेंट एनिवर्सरी. एंगेजमेंट एनिवर्सरी. या whatever. आंघोळ वगैरे करून मी रेडी झालेली आहे. त्यासोबतच आपला लंच पण तयार आहे. लेट मी शो यू. प्रेझेंटिंग अंडा मसाला फ्राय असंच काहीतरी म्हणतात याला. शुभमला हे खायचं होतं म्हणून मी हे केलं आहे. यु नो, प्रोटीन. वी नीड प्रोटीन इन आवर डाएट. अंडा फ्राय बनवून रेडी आहे. त्यानंतर संध्याकाळच्या प्रिपरेशनसाठी आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि आता शुभमला फ्राईज खाण्याची खूप इच्छा होती, म्हणून आपण एअर फ्रायरमध्ये फ्राईज लावलेले आहेत. विदिन कपल ऑफ मिनिट्स ते रेडी होतील.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आताच उठलो मस्त आणि आपल्यासाठी गुड आफ्टरनून आहे. हां ठीक आहे. आणि माझ्या बायकोने बघा किती मस्त मस्त काय काय बनवलं आहे. अंडा फ्राय बनवला आहे आणि फ्रेंच फ्राईज बनवले आहेत मस्त. आम्ही आता त्याला खाऊ. दिस इज आवर लंच. येस, लंच आहे हा. डिफरंट टास्क काहीतरी. प्रोटीन इंटेकसाठी अंडे आणि फ्रेंच फ्राईज असंच केलं तिने तिच्या मनात आलं होतं मस्त टेस्टसाठी. टेस्टसाठी. आता ही चाललेली स्टुडिओला, फिटनेस स्टुडिओला क्लास वगैरे घेऊन 8 वाजेपर्यंत येऊन जाईल. बाय बाय. बाय बाय. जल्दी आना, जल्दी आना. हो, ओके. बाय बाय. बाय बाय. ओके, तर मनाली गेलेली आहे खाली. आपण बघूयात की आपल्या साईडने आपल्याला काही करता येईल का आज. मी विचार करतो आहे की काहीतरी स्पेशल तिला असं थोडंसं काहीतरी स्पेशल. जास्त काही करता नाही येणार कारण की माझी ड्युटी पण चालू आहे. तर मी ट्राय करेल की एखादा बुके वगैरे छोटासा आणेल तिच्यासाठी आणि तिला सरप्राईज देईल थोडा. तिला फ्लॉवर्स आवडतात ना. ओके. मस्त फ्लॉवर्स घेतले तिला आपण. लवकर आली मी. लवकर म्हणजे मुझे पता था. मिशन सक्सेसफुल. मुझे पता था कुछ ना कुछ होने वाला है. मैं कितना भागते मीटिंग कंप्लीट करके ऐसे. क्यूट दिसतोय. थँक्यू. मस्त बुके आणलेलं आहे. मी त्यांना दाखव एकदा. मी असं करणारच होतो की मी असं बुके आणलेला आहे, मन्नूसाठी बुके आणलाय मी असा खूप छान असा त्यांना दाखवणार होतो. पण मग क्या वेळ वाजली तू आली. मला वाटलं तू 8:15 8:30 येशील. किती छान आहे नाही. हे बघ, 2 पेटी गोष्टी एक सोबत एकाच फ्रेम मध्ये. आवडलं ना तुला? हा, खूप छान आहे. खूप मस्त आहे. मला वाटलं तू आंघोळीला गेला. केला होता तू फोन? हो. क्या कर रहे हो तुम? अच्छा. बुके तर मी हिच्यासाठी आणलाय तसं पाहिलं तर, पण मीच घेऊन मिरवतो याला. मस्त होता. जरा मदत करावी बायकोला की नाही? थोडीच मदत करावी बायकोला, कारण की जास्त मदत केली तर त्यांची कामाची सवय सुटू नये ना, नंतर त्रास होतो. अच्छा, तू काही बोलला का? काही बोलला का तू? नाही. हा, आणि मला बुकेवरून एक आठवलं की मागच्या एंगेजमेंटला मागच्या एंगेजमेंटला शाळा वेगळ्या मागच्या एंगेजमेंट अॅनिव्हर्सरीला मी काय केलं, तर ती तर फर्स्ट एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी होती, ठीक आहे. आणि काय केलं होतं? माझं तर असं काही नाही ना की मी जातोय एखाद्या मुलीला, कधी असं काही केलेलं नाही मी की गेलो बुके वगैरे घेऊन कोणासाठी, काही असं काही केलेलं नाही मी. तुम्हाला आयडिया नाही की काय आणायचं असतं काय नसतं आणायचं. तर मी गेलो टायमावरती आणि मी घेऊन आलो एक बुके. आणि तो बुके खूप भारी होता. तो आपण लग्नात नाही देत का असा, लग्नात द्यायचा बुके असतो ना. आता हा कसा स्पेशल प्रिटी गर्ल्सला देतात असा हा बुके प्रॉपर एक तर हा असा मुलींना देण्याचा बुके वेगळा असतो ना, जो आपण लग्नात कार्यक्रमांमध्ये जो बुके वेगळा असतो. तर मी तो वाला घेऊन आलो आणि मी तो हिला दिला. आणि त्याच्यावरती मला तेव्हा रिअलाइज नाही आलं की ठीक आहे यार आपण पण मी घेतला होता. हा, पण तू तेव्हा यशची रिएक्शन पाहिली होती का जेव्हा जसा मी तो बुके काढला ना असा तुला देत होतो, तर यशने असं पाहिलं असं. आणि त्यांनी मी ते ऑब्झर्व केलं आणि नंतर मला रिअलाइज झालं की अच्छा हा बुके थोडा वेगळा झाला वाटतं. म्हणून मी स्पेशल या वेळेला गेलो, स्पेशल त्यांच्याकडनं हा बुके एक बनवून घेतला असा मस्तपैकी.
त्याच्यात निशिगंधाची फुलं मिसिंग निशिगंधा मी बोललो होतो त्यांना, ठीक आहे, पण त्यांना मी बोललो की एक प्रिटी गर्ल साठी बनवायचं आहे. तर ते मी त्यांना बोललो की असं गुलाब वगैरे टाका त्याच्यात, मस्त निशिगंधा टाका, स्मेल वगैरे. पण ते बोलले की नाही, मग निशिगंधा टाकला ना तर ते त्याचा हे चाललं जाईल, लुक चालला जाईल त्याचा, आणि ते छान नाही दिसणार वगैरे असं बोलले. तर त्याच्यासाठी त्यांनी हे टाकून दिले, काँग्रेसचं काहीतरी. काँग्रेस नाही म्हणत त्याला, जिप्सीचे जिप्सी. हे पण बरंच महाग होतं वाटतं. हो, जिप्सी महागच असतं. त्याच्यामुळे छान वाटतंय पण असं. शुभम, जरा तुझ्या सासरच्या मंडळींना कॉल करून मग बरं. तिथे नको ठेवू यार कुठं पण, इतके छान फुलं समोरच ठेव त्यांना. ओके. सो ही होती बुकेची स्टोरी, बुकेची कहाणी आमची. मग जो पास्ट वरून शिकतो तोच खरा माणूस असतो, कारण बाया तर कधी शिकत नसतात पास्ट वरून. तर सासरची मंडळी रस्त्यात येतील 2 मिनिटात, 5 मिनिटात काहीतरी. ओके. तुम्हाला काय खाऊ घालणार आहे आज? मी तुला आज मस्त चिकन लॉलीपॉप वगैरे आणि व्हेज बिर्याणी खाऊ घालणार आहे. ते तर मीच बनवते. मी तुला सर्व करून देईल ना. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आणि ते जे मी तुला काल दाखवलं होतं ते, त्याचं काय झालं? स्ट्रॉबेरी वाला ना काहीतरी, त्याच्यात ते चॉकलेट असतं टाकलेलं काहीतरी, ते खायचं तुला. मग आज गोड नाही खायचं, असं खायचं. अच्छा. नाही ठीक आहे, तुझ्या म्हणशील ते, तुझ्या म्हणशील ते भाई. स्ट्रॉबेरी काय आपण सफरचंद सगळं कापून आणू तुझ्यासाठी बस. एक बटाटा बस झाला का? येस. किचन क्वीन. एक छोटा घेते, हा वाला. शी इज माय लिटिल किचन क्वीन. बावर्ची यॉन आहे ते. मी बावर्ची म्यॉन आहे ना. बावर्ची यॉन. बॉन ॲपेटाइट. आपण तुला हे म्हणू, तो काय बोलतोय रे तिला? बावर्ची यॉन नाही, त्याच्या पहिले चुडेल. डायन. मग तुम्हाला डायन म्हणणार आहे? बावर्ची डायन. नो. तू डायन जरी असली तरी खूप प्रिटी डायन. माय प्रिटी डायन. तरी पण डायन आहे ना. नाही. माझी अॅनिव्हर्सरीच्या दिवशी माझी प्रिन्सेस. हे असं शोभत नाही तुला. हे अरे नाही शोभत. कर मग. माझी सासरची मंडळी आलेली आहेत वाटतं, बघूयात आपण. हो या. नमस्कार. आलो आम्ही तुमच्या घरी. हो, स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे. नमस्कार. एक मेंबर राहिले. नमस्कार. साखरपुड्याच्या सेकंड अॅनिव्हर्सरीच्या तुम्हाला खूप 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 धन्यवाद. त्यांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा. 2 वर्ष झालेली आहे. धन्यवाद. हो त्याचा ही धन्यवाद. नाही ती नको. हे पण घ्या. धन्यवाद. ओके. मस्त छान. काफी गरम है. खूप छान दिसतंय एकदम. चिकन कंटकी लेग पीस. मस्त हाणणार आहे आता ही मुलगी. ही चांगली आहे. व्हेज बिर्याणी खाली लागून गेली थोडी, पण चालून जाईल. थोडासा अंदाज चुकला. धन्यवाद. सर्वांचं जेवण झालंय मस्त पैकी. आपल्या आभारी आहे. खूप उशीर झाला तुमच्या व्हॉट इज दिस
एंगेजमेंटच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 वर्ष झालेले आहेत. धन्यवाद. लेट झालाय जवळपास 11:15 झाले. झोपायची वेळ झालेली आता आम्ही आहे. जात आहोत. 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. 12 वाजेपर्यंत घरी जाऊन झोपून घेईल. मॅडम आणखीन जेवण चालूच आहे कारण त्या कंटक्की बनवण्यात बिझी होत्या. बिझी होती ती. टिकटिक करा त्यांची. इतक्या थंडीत आम्ही चाललोय बाहेर घुमी करायला. निंजा बनत झाला निंजा. मी तर ओळखू पण येत नाहीये. आम्ही चाललोय आजच्या दिवसाचा गोड शेवट करण्यासाठी. ऑर्डर करून पाहणार होतो पण सगळे शॉप्स क्लोज झालेले. ऑर्डर्स आता येत नाही येते. सो शुभमराव बोलले की चला आज कुछ दुकाने करते हैं, बाहेरच जाऊन खाऊन. माझ्या बंधूला खायचं होतं काहीतरी. चला आपण बाहेरून काहीतरी बघून येऊ काही आहे तो. पण आता जवळपास 11:30 झाले. आजचा दिवस आहे ना, मग गोड दिवसाचा गोड शेवट व्हायला हवं ना. बघूया काही मिळतंय का. काही मिळतं नाही मिळतं आणि तुम्हाला हो गया आज तो गाइस. लकीली बेसिकलीला चालू आहे. हे बघा. एव्हरीथिंग स्ट्रॉबेरी टुडे. स्ट्रॉबेरी शेक अँड चॉकलेट स्ट्रॉबेरी जार. इट्स स्ट्रॉबेरी सीजन. देखो ना गाइस देखो ना. देखो ना गाइस. हाँ बोलो. नीनी आ गई. सो के खाओगे खा के सोओगे. Getting ready for war. जो बदमाशों के साथ बदमाशी करे उसे हम दोनों कहते हैं. 2 बदमाश दोनों तबाही. याला म्हणतात नशीब मित्रांनो. मॅनिफेस्टेशन. 11:15 वाजलेल्या रात्रीचे. ठीक आहे 11:15. आम्ही आशा सोडलेली होती आणि डेझर्ट विला चालू होतं फक्त आमच्यासाठी. कारण आम्ही गेलो, आम्ही ऑर्डर केली आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी बंद केला. त्याला म्हणतात नशीब. झोप आली बाळाला. हे आपलं स्ट्रॉबेरी शेक. ओके. आणि हे काय बाबा, हे आम्ही नवीनच घेतलं काहीतरी. हे आहे स्ट्रॉबेरी चॉकलेट ड्रिझल जार. हे बघ, हे पप्पी सारखं वाटतंय बघ. लिप्स. किती छान दिसतंय ते. है ना. खायचं नाही मग. खायचंय मग असं कसं. लेट्स अनबॉक्स. ओ माय गॉड. Looks yummy. Looks so yummy. Looks so good. आता आम्ही खातो आणि झोपतो. ओके. खूप रात्र झाली. आता मी खातो आणि झोपतो. दिस इज इट फॉर टुडेज ब्लॉग. आजच्या ब्लॉगचा एंड आम्ही गोड शेवटने केलेला आहे. लकीली आम्हाला, तुम्हाला आवडला असेल. लकीली आम्हाला डेझर्ट विला ओपन भेटलं आणि तिथून आम्ही घेतलं डेझर्ट आमचं. आणि ते खाल्ल्यानंतर मूड अजून जास्त रिफ्रेश झाला आहे. अँड आजचा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत खूप छान गेला. थोडंसं काम जास्त म्हणजे वाढलं मला. इतक्या जणांचं कुकिंग करणं वगैरे. बट इट वॉज व्हेरी 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 गुड. सगळ्यांना आवडलं आहे जे काही मी बनवलं. आणि दॅट्स इट. सो होप यू लाईक इट. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ आणि आम्ही जर आवडलो असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. टिंग टिंग बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा सो दॅट तुम्ही न्यू व्हिडिओज मिस नाही. ते आम्हाला मोटिवेशन देतं आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ते गरजेचं पण आहे. ओके. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. गुड नाईट.